नमस्कार. व्हॉट्सॲप पोस्ट चांगल्या कर्मांची फळं चांगलीच असतात. लेखक अनामिक. एक स्त्री दररोज रोजच्या स्वयंपाकातील एक चपाती गरजू माणसाला देत असते. एका पायानं जरा लंगडा असलेला माणूस रोज तिच्या दारात येऊन तिच्याकडून चपाती घेऊन जात. पण जाताना तो एक वाक्य नेहमी म्हणत असे, तुमचं वाईट कर्म तुमच्या पाशीच राहील आणि तुम्ही केलेलं चांगलं कर्म तुमच्याकडे परत येईल. तिला वाटायचं चपाती मिळाल्याबद्दल आभार मानायचं सोडून हा भलतंच काहीतरी म्हणतोय. तिनं वैतागून ठरवलं याला धडा शिकवलाच पाहिजे. तिने एका दिवशी चपातीत विष कालवलं आणि त्या लंगड्या मनुष्याला ती चपाती द्यायला निघाली. त्या क्षणी तिला वाटलं, हे मी काय करते असं मनाला म्हणत ती माघारी फिरली आणि तिने ती चपाती चुलीत फेकून दिली आणि दुसरी चपाती करून त्या लंगड्या मनुष्याला दिली. नेहमीप्रमाणे तो पुन्हा तसाच पुटपुटला, तुम्ही केलेलं वाईट कर्म तुमच्यापाशी राहील आणि तुम्ही केलेलं चांगलं कर्म तुमच्याकडे परत येईल. आणि तो चपाती घेऊन गेला. तिचा मुलगा बाहेरगावी होता. ती त्याच्यासाठी रोज देवाकडे प्रार्थना करायची. खूप दिवसापासून त्याची खबर नव्हती. त्या दिवशी तो अचानक आला. दारात मुलाला बघून तिला आश्चर्य वाटलं. कपडे फाटलेले होते. त्याला भूक लागली होती. आईला बघताच मुलगा म्हणाला, आई, मी इथे पोचलो एका लंगड्या बाबांच्यामुळे. मी चक्कर येऊन पडलो होतो. कित्येक दिवस पोटात अन्न नव्हतं ग. माझा जीवच गेला असता. पण तिथे हे बाबा आले. मी त्यांना खाण्यासाठी मागितलं. त्यांनी मला एक चपाती खायला दिली. तो बाबा म्हणाला, रोज मी हेच खातो मुला, आज तुला देतो, कारण याची गरज माझ्यापेक्षा तुला आहे बाळा, घे खा. हे ऐकताच आईचा चेहरा रडवेला झाला. तिला सकाळची विष कालवलेली चपाती आठवली. ती चपाती तिनं चुलीत टाकली नसती तर तिच्या मुलानं ती खाल्ली असती आणि त्याचा जीव गेला असता. आता तिला लंगड्या बाबांच्या शब्दांचा अर्थ कळला. तुम्ही केलेलं वाईट कर्म तुमच्यापाशीच राहतं आणि तुम्ही केलेलं चांगलं कर्म तुमच्याकडे परत येतं. चांगल्या कर्माचा परतावा नेहमी चांगलाच मिळतो. कोणी चांगलं म्हणावं म्हणून काम करू नका. आपण करीत असलेल्या कामानं अनेकांचं भलं होणार असल्यास ते काम सोडूच नका. जर आपला हेतूच शुद्ध आणि प्रामाणिक असेल तर आपल्यावर टीका करणाऱ्यांच्या टीकेला काहीच महत्त्व नसतं. चांगल्या कर्मांची फळं चांगलीच असतात. धन्यवाद. वाचन संजय इनामदार.